नाही महाराज जरा अवघड वाटतं. उलट सांगतो, रूप येवोनी डोळा बैसले हो, म्हणून रूप पाहता लोचले. रूप येवोनी डोळा बैसले हो, डोळ्यात बैसले हो, ते रूप पाहता. बाहेर कुठं पाहता? बाहेर पाहूच नका. हरिपाठ सांगतो, आत्मा हा निदान. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा. आत्मा कुठे? बाहेर आहे. बाहेरचं सौंदर्य परमार्थाला मान्यच नाहीत. आतलं सौंदर्य पाहिजे. आतली वाणी सुंदर पाहिजे. आतलं बोल, आतली प्रसन्नता असेल तर चेहऱ्यावर उमटेल, नाही तर आतलं जे असेल ते चेहऱ्यावर दिसतं. म्हणून माणसं म्हणतात अमुक प्रकारचा आहेत, अनुभव आहे त्यांचा तो. म्हणून बुद्धी आहे ना, कीर्ती आहे ना, कीर्ती भगवंत देतात, माणसं प्रसिद्धी देतात. आणि माणसाच्या प्रसिद्धीवर भाळू नका. हीच माणसं अपमान करतात. जी माणसं निवडून आणतात, पाडतात कोण? बोला ना. प्रसिद्धी इतकी वाईट आहे. कीर्ती एकदा झाली, चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती. हा ज्ञानोबारांचा शब्द आहे बरं का. जोवरी कीर्ती घटस्थिरू, जोवरी चंद्र सूर्य तोवरी कीर्ती घटस्थिरू. ज्ञानोबावर किती लोक आक्षेप घेतात बरं. थोडासा अभ्यास करा. शहरातली माणसं. मला एकाने सांगितलं, महाराज माऊलीने भिंत चालवली नाही. म्हटलं तिथं का धडकतो? ज्ञानेश्वरीत ये ना. नाही रेडा बोलवलं नाही, मग तू का बोलतोस? ज्ञानेश्वरी समजून घे, तर तो पठ्य आहे, तर बुद्धीचं वैभव आहे. दोषारोपण करण्यात बुद्धीचं वैभव नाही. खंडन करण्यात बुद्धीचं वैभव नाही. दूषण देण्यात बुद्धीचं वैभव नाही. बोलता बोलता एखादा शब्द चुकतो. काही काही मित्राच्या डोक्यात तेच राहतं, शास्त्रीजी तो चुकला बरं का. अरे म्हणलं 1 तास बरोबर आले, एखादा शब्द चुकला असेल, नाही पण चुकायला नाही पाहिजे. म्हणलं असं कर, तू बोलत जा माझ्या गादीवर. म्हणजे कोणीच ऐकत नाही. मग आता तरी ऐक. बुद्धीचं वैभव. माझा अर्थ लक्षात ठेवा, मी जाणीवपूर्वक बोलतोय. वैभव कमवावं लागतं. ज्ञानोबा म्हणतात ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही, कमवावं लागतं. देव कमवावा लागतो, ज्ञान कमवावं लागतं, कीर्ती कमवावी लागते. मी शब्द वापरला असता, पण हे मीडिया चालू आहे म्हणून वापरत नाहीत. हे कोणाचंही काम नाही आहेत, आयऱ्या गैराचं तर नाही आहेत. जो माणूस स्वतः सुख स्वतःला देऊ शकत नाही, पुन्हा शब्द वापरतो, जो मनुष्य स्वतःला स्वतःच सुख देऊ शकत नाही, त्यांनी जगाबद्दल बोलू नयेत, जगाचं खंडन करू नयेत, त्याची ताकद नाही. स्वतःला सुखी कर. नाही, हा पण हरिपाठ आहे. समाधी हरीची समसुखे विन न साधेल द्वैत बुद्धी. द्वैत बुद्धी ना, हा फार अवघड शब्द आहे बरं का. खोटी बुद्धी अर्थ आहे याचा. माऊलीनं कधी कधी जास्त बोलत नाही, पण असा शब्द ठेवून देतात की लवकर कळला नाही पाहिजे. न साधेल जाण बुद्धीच आहे, खोटी बुद्धी आहे. स्वतःला सुखी करत नाहीत, स्वतःला वैभवशाली करत नाहीत, स्वतःला रसिक करत नाहीत, स्वतःला ज्ञानी बनवत नाहीत, स्वतः समाधीचा आनंद घेत नाहीत. न साधेल जाण. आता मला एक सांगा, एवढी लोक 700 वर्षापासून माऊलीवर टीका करतात, पण माऊलीने टीका केलेली ह्यांना कळते का? माऊली तुम्हाला किती बोलतात, नाही माऊलीचं बोलणं ऐकायचं तुम्हाला? जी लोक देवाबद्दल बोलतात त्याच्याबद्दल ज्ञानोबा बोलतात. तेथील प्रमाण, देवाचं प्रमाण, प्रकाशाचं प्रमाण, तेथील प्रमाण नेनवे वेदासे. ते जीव जंतुशी नाही, हरिपाठ आहे ना, पुरुषाची भाषा आहे ना. जंतुशी केवी कळे, जर न कळे जंतू. म्हणजे शिव्या फक्त तुम्हालाच देता येतात का? साधू संतांनी तुमचं ऐकून घ्यावं कुणी सांगितलंय? साधू संत पण बोलतात,
ते जीव जंतूशी नाही. हे तर ठीक आहे, ज्ञानेश्वरीमध्ये असला खतरनाक शब्द आहे. लक्ष्मीला रूप कळालं नाही, शंकराला रूप कळालं नाही. ज्ञानोबांचे शब्द पहा कसे, शंकराला कळालं नाही, जो तपस्वी आहेत, हिमालयात आहेत, लक्ष्मीला कळालं नाही. तेथ एर प्राकृत हेंदरे केवी जाणवला आहे. हेंदरे शब्द मराठीमध्ये ज्ञानेश्वरीतूनच आलेला आहे. बरं काय अजून काय बोललं पाहिजे, ते लागत नाही तुम्हाला, भाग्यवान आहात. ज्ञानोबाराला तुम्हीच बोलता, हे गैरसमज काढून टाका. ज्ञानोबारांनी बोललेलं कळत नाही ह्या लोकाला. ते तर एर प्राकृत हेंदरे केवी जाणवलं आहे, तेथील प्रमाण वेदा इतकं तर शिक. वेदाचा तर अर्थ कर. जर वेदाला अशक्य आहे पूर्ण व्यापक परब्रह्म कळणं, ती जीव जंतूशी केवी कळे. तरी सुद्धा माझं बोलणं आहे का, तरी सुद्धा आम्हाला येऊन भिडतातच. भिंत चालवली नाही, रेडा बोलवला, काय ह्या रेड्याला सांगायचं आपण. या का बोलतोय लक्षात ठेवा, ज्ञान श्रेष्ठ आहेत ही आजची भूमिका होती. काय श्रेष्ठ आहे? ज्ञान श्रेष्ठ. ज्ञान व्यापक आहे, ज्ञान युनिव्हर्सल आहे. ज्ञानोबारांचं ज्ञान ओळखा, मग या आमच्या जवळ. हरिपाठाचा अर्थ लावा, ज्ञानेश्वरीचा अर्थ लावा. बुद्धीचं वैभव आहे असं मानू, नाही तर ते जीव जंतूशी. ज्ञानेश्वरी कळत नाही, हरिपाठ कळत नाही, जीव जंतू, जीव पण आणि पुन्हा जंतू म्हणजे न दिसणारा. 700 कोटी लोक आहेत हो, नाही कळालं. 700 कोटी लोकात 2-4 जे लोक ओरडतात ज्ञानोबा आहे तुकोबा आहे बद्दल, त्यांना आपण काय म्हणायचं? मोठा हत्तीसारखा असला तरी त्यांना प्राणी म्हणू आपण. माऊली प्राणी नाही म्हणत, अस्तित्व नाही त्या माणसाचं. गल्लीत बोळात महाराज दिसल्यावर काय काही भाग्यवान आहेत, आमचं धोतर पाहिल्यावर विचारतात, महाराज तुम्ही बॉय आहेत का? काय शंका आहे? माझं वाक्य किती कळालं मला नाही माहिती. धोतर पाहिल्यावर विचारतात, महाराज तुम्ही, मग काय दिसतंय तुम्हाला? जर हे दिसत नसेल तर ज्ञानेश्वरी कशी दिसणार? हरिपाठ कसा दिसणार? प्रश्न आहे का काय? मला एकाने प्रश्न विचारला, महाराज आम्ही देव मानत नाही. म्हणलं विचारलं कोणी तुम्हाला? नाही पण आमचा प्रश्न आहे. म्हणलं मला काय विचारता? नाही आम्ही देव मानत नाही. म्हणलं मी पण मानत नाही. नाही कळालं? पुढचं बोलता येईल का? याच्या पुढे बोलताय मी पण मानत नाही. मग तुम्ही बुवा कसे काय? अरे म्हणलं तू जसा, तू मानत नाही, मी मानत नाही. मग तो शांत झाला. नंतर आम्ही रस्त्याने गेलो, नंतर माझ्या मित्राने विचारतो असं का बोलला? ते जीव जंतूशी. अरे ज्ञान माझं आहे, मी ज्ञान का वाटावं? त्या मूर्खाला का सिद्ध करावं? ज्ञानेश्वरी चांगली, संत चांगले आहेत. रस्त्यातला माणूस आहे, आपल्याला पाहून बोलला. नाही कळालं? आपल्याला पाहून बोलला. आणि बदलणारी माणसं असतात. आज ह्या पक्षात आहे, उद्या त्या पक्षात आहेत. चुकीचा अर्थ काढू नका. आपण भेटलो म्हणून काही काही माणसं म्हणतात आम्ही ऑलराऊंडर आहोत. अरे विचारते कोण? थोड्या दिवसासाठी आपण जन्माला आलो, आस्वाद घेता आला पाहिजे. त्याला आम्ही बुद्धीचं वैभव म्हणतो. ज्ञानेश्वरीतलं साहित्यही कळावं, ज्ञानेश्वरीतील परतत्वही कळालं पाहिजे, ज्ञानेश्वरीतली समाधी कळाली पाहिजे, ज्ञानेश्वरीतला शांत रस चाखता आला पाहिजे. अजून थोडंसं पुढं बोलतो. जसं एखादी लहान मुलं असतात ना, चॉकलेट चघळतात, तसं ज्ञानेश्वरीचे शब्द चघळता आले पाहिजेत. अमृत बाहेर निघतं. शब्द सोडू नका बरं. माऊलीचे शब्द सोडू नका. चघळा शब्द. हळूहळू सुरुवातीला कठीण लागेल शब्द,
पण जसा जसा तो शब्द मऊ होतो ना, अमृत प्रसवतो. मी अजून महाराष्ट्राबद्दल बोलतो तुम्हाला बरं का. 2-4 साहित्यिक मला म्हटले, माऊलींनी मराठी भाषेचं कौतुक केलेत, अमृता ते पैजा जिंके. म्हणलं ओवी नीट वाचा, मराठी भाषेबद्दल बोलले नाहीत हा. माऊली स्वतःच्या भाषेबद्दल बोललेत. माझा मराठाची, माझी मराठीची नाही. शब्द काय? माझा माझा शब्द अमृता ते पैजा जिंके. तुमची मराठी नाही, तुमचे शब्द नाहीत. विषयाचे वर्णन करणारे, शृंगार रस प्रधान लिहिणारे, चिखलाचं वर्णन करणारे, ओल्या चिखलाचं वर्णन करणारे शब्द अमृतासारखे नाहीत. अमृताला पैज जिंकणारे माझा शब्द आहे. माझी मराठी. 4 माणसं मराठी बोलतात, मग एक म्हणतो याची मराठी चांगली, मग 3 बोलत नाहीत का? मराठी चांगली त्याची आहे, आपण बोलतो मराठी. तसं माऊलीची मराठी अमृता ते पैजा जिंके, तो शब्द सगळा अमृत निघेल त्यात, अमृत प्रसवतो. आणि एक शब्द, हे ज्ञानोबारांचा शब्द आहे. एक शब्द ज्ञानोबा म्हणतात, सूर्य जसा उगवतो संपूर्ण जगाला प्रकाश देतो, तसं माऊली म्हणतात, माझा एक शब्द समुद्राहुणी खोल अर्थ भरीत. एक शब्द, एक शब्द. बिंब तरी बचकेची एवढे, परी प्रकाशासी त्रिभुवन थोकडे. शब्दाची, वाक्याची नाही, ओवीची नाही, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. गुरुविना अनुभव कैसा कळे. अनुभवावे, हे बुद्धीचं वैभव आहे. विषयाचं वर्णन करणं, गरिबाला फसवणं, मार्केटिंग करणं, पैसे घेणं. मी तर इतके श्रीमंत लोक हताश पाहिलेले. स्वतः घरामध्ये सगळी संपत्ती आहेत, सगळी संपत्ती घरामध्ये, न चालता येतं, न बोलता येतं, न उपभोगता येतं. मी एक असा अर्थ काढलाय, कदाचित तुम्हाला थोडासा वाईट वाटेल. एखाद्या श्रीमंताचा बंगला आहे 4 एकरमध्ये, मग झाड लोट करायला नोकर चाकर लागतील का नाही? बोला ना. त्या घरातलं झाड लोट, स्वयंपाक करणं, श्रीमंत माणूस आहेत, 50-60 माणसं असतात सेवेला. काही स्वयंपाकी असतात, साफसफाई करणारे असतात, काही भांडे घासणारे असतात, काही झाडू मारणारे असतात. 4 एकरच्या बंगल्यात 50 माणसं असतात. पृथ्वीवर एवढी माणसं आहेत. मी पृथ्वीला भगवंताचा बंगला समजतो, आणि त्यात काही माणसं झाडलोट करणारी आहेत. त्यांचं ऐकू नका. ते कोण आहेत? झाडलोट. बुद्धीचं वैभव नाही आहे. झाडलोट करणाऱ्या माणसाला विचारू नका तुझं शिक्षण किती झालंय. जर शिक्षण विचारायचं असलं तर वरच्या लोकांना विचारा. झाडलोट, संसारात झाडलोट करणारी जी माणसं आहेत ना, नाही कळालं अहो, इतकी दयनीय तरुण पोरांची परिस्थिती आहे, काय सांगायचं तुम्हाला. हे जर योग्य लागलं ना, संसार यांच्या मागे लागेल. पण हे जेव्हा कॉलेजमध्ये, मार्केटमध्ये एखाद्या मुलीच्या मागे, स्त्रीच्या मागे लागतात, मला पुरुषार्थाचा अपमान वाटतो. अरे इतकं वैभव वाढवा, जग तुमच्या मागं लागलं पाहिजे, तो पुरुष आहे. तुम्ही कशाला मागे लागता? तुम्ही भिकारी होता, स्वतःला भिकारी केले. प्रेम द्या, प्रेम द्या म्हणून मागे लागता, ही योग्यता आहे तुमची? आणि ज्याला प्रेम मिळत नाही ते आम्हाला म्हणतात ज्ञानोबरांचं काय खरे? खरे शब्द लक्षात. काय योग्यता? अरे सृष्टी आहे, सगळीच माणसं बुद्धिमान नाहीत, सगळीच माणसं ईश्वराला मानणारी नाहीत, सगळीच माणसं ज्ञानाची नाहीत. एवढी मोठी पृथ्वी आहे, बरीचशी माणसं झाडलोट करायला, तंत्रज्ञानाची व्यवस्था करायला लागतात. ते देवाने ठेवलेले कामगार आहेत, मालक ज्ञानोबर आहेत, संत मालक आहेत. आनंद त्यांच्या चरणाजवळ लोळतो. तुम्ही बघा, म्हणून संतच अभंग लिहितात. नाही कळालं? संतच अभंग लिहितात, इतरांचा अधिकार नाही. आणि इतरांनी लिहिलेलं लायब्ररीमध्ये दम तोडतात पुस्तकं, वाचायला कोणी मिळत नाही. नाही कळालं? पुस्तकही वाचले नाहीत, तेही वाचले नाहीत, त्यांचं ज्ञान वाळवी खाते.
लायब्ररीच्या लायब्ररी वाळवी खाते, नाही वाचत लोक कोणी. मग कोण? अरे भगवंत येतो. साधू संतांना जे ऐश्वर्य देतो, खूप आश्चर्य बरं का. एक पिढी 2 पिढी तुमची संपत्ती टिकत नाही, 4 पिढ्या तुमची संपत्ती टिकत नाही. 700 वर्ष आळंदीची वारी करतात, ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. हे बुद्धीचं वैभव आहे, याला वैभव म्हणतात. काल सांगितलं होतं, पत्र वाचता येत नव्हतं गावोगावी, हा भारत होता. त्याही काळात ज्ञानेश्वरी टिकली. प्रिंटिंग प्रेस नव्हती, त्याही काळात ज्ञानेश्वरी टिकली. काही लोकांना वाचण्याचा अधिकार नव्हता, त्याही वेळेस ज्ञानेश्वरी टिकली. आजही एवढं विज्ञान वाढलेलं आहे, तरी ज्ञानेश्वरी टिकलेली. आता तरी विश्वास ठेवा, आता तरी माऊलीला माना. हा वैभव आहे. रस घ्या, रस. काय बोलतो तुम्हाला? बुद्धिमान आणि आनंद, पुन्हा डबल सांगतो, आनंद ही बुद्धी घेत असते, शरीर नाही घेत आनंद. जीव आनंद नाही घेत. वयोवृद्ध माणसाला जर आनंद झाला, बौद्धिक आनंद होतो, शारीरिक आनंद होत नाही. शरीर थकलेलं असतं, पिकलेलं असतं, इंद्रिय दमलेली असतात, अंतःकरण शांत असतं, पण चेहरा आनंदी असतो. पुण्याचं तेज चेहऱ्यावर येतं. माऊली आशीर्वाद देतात. वारकऱ्यांचे चेहरे पहा, पाप न केलेले वारकरी प्रसन्न दिसतात. जगाला लुटलेली माणसं म्हातारपणे पहा, जिवंतपणे मेल्यासारखे चेहरे दिसतात, निस्तेज. ही आयुष्यभरची कमाई आहे. लुटलेले लोकांना, त्रास दिलेल्या लोकांना मोकळं अंतःकरण नाही. ज्ञानोबा म्हणतात, ही बुद्धी आहे, न साधेल जाण. ही बुद्धीच आहे, पण खोटी बुद्धी आहे, द्वैत बुद्धी आहे. आणि बुद्धीचं वैभव आहे, जिने या जगात सुखी राहिली, आनंदी राहिली, प्रसन्न राहिली. बुद्धीचे वैभव लक्षात आलं? बुद्धीचे वैभव. आणि बुद्धीचं वैभव वाढायचं असेल, हरिबुद्धी, त्याच बुद्धीने हरिनाम केलं पाहिजे. मला जर हरिनाम केलं तर शास्त्र संपन्नता येईल का? ज्ञान येईल का? मोठे मोठे प्रश्न असतात ना. अध्ययन करावं का काय करावं? बुद्धी वाढण्याची कला, टॉनिक. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फार मोठं शास्त्र आहे. आपल्याला तुम्हाला वेळ लक्षात राहत नाही, हे माझं दुर्भाग्य आहे. पण आपला घड्याळ पहा, 6 वाजलेले. म्हणून आपण आज इथे थांबू आणि मग पुढचा विषय उद्या घेऊ. पुंडलिक वरदे.